नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण करणार आहोत महाराष्ट्रातील वाहतूक, दळणवळण व पर्यटन ह्यामध्ये आपण कंबाईन असो, ग्रुप सी, ग्रुप बी आणि राज्यसेवा आणि फॉरेस्ट ह्यामध्ये जेवढे पण प्रश्न PYQ आयोगाने विचारलेले आहेत आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर शेवटपर्यंत नक्कीच राहा. ही व्हिडिओ तुम्हाला फार उपयोगी पडणार आणि फास्ट रिव्हिजनसाठी खूप उपयुक्त ठरणार, राईट. म्हणून चला सुरू करूया. पहिला प्रश्न काय म्हणत आहे? राज्यसेवा मे 2025 हा प्रश्न आहे. प्रश्न काय म्हणत आहे? योग्य विधान सांगा म्हणत आहे, राईट. योग्य विधाने सांगत आहे. राज्यसेवा 2025 चा प्रश्न काय म्हणत आहे? ब्लॅशर यांनी सर्वप्रथम ग्रामीण नागरी पट्ट्यांचा अभ्यास केला. बरोबर आहे काय? नाही. ब्लॅशर यांनी TL स्मिथ यांनी सर्वप्रथम ग्रामीण नागरी पट्ट्यांचा अभ्यास केला, म्हणून अविधान चुकीचे आहे. म्हणून आपला काय म्हणत आहे? योग्य विधान सांगायचे, म्हणजे की ऑप्शन गेला, हा ऑप्शन सुद्धा गेला, राईट. आता आपल्याला बघायचं आहे सेकंड ऑप्शन काय म्हणत आहे? भारतामध्ये 1950 पूर्वी ग्रामीण नगरी पट्टा अस्तित्वात नव्हता. बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. हा बरोबर आहे. भारतामध्ये 1950 पूर्वी ग्रामीण नागरी पट्टा अस्तित्वात नव्हता. बरोबर आहे. म्हणजे की बी बरोबर असणार, म्हणजे की बी असणारच. चौथा ऑप्शन आपला आन्सरच असणार, कारण बी बरोबर आहे तर सी चुकीचाच असणार, राईट. कारण की इथं बी नाही आहे, म्हणजे की सी ऑप्शन चुकीचा असणार आणि डी ऑप्शन बरोबर असणार. ऑप्शननुसार जायचं. आपला आन्सर 2 वाक्य सेंटेन्समध्ये सुटतो, राईट. म्हणून आपला आन्सर काय येणार? फक्त बी आणि डी. कारण नागरी ग्रामीण पट्ट्यात हवाई अड्डे, शैक्षणिक संस्था आणि जल शुद्धीकरण केंद्रे असतात. बरोबर आहे हा सुद्धा. बी सुद्धा बरोबर आहे. ग्रामीण नगरी पट्ट्यामध्ये शहरातील सक्तीचा वापर होतात, हा चुकीचा आहे, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला राज्यसेवा मे 2025 चा हा प्रश्न आहे. काय म्हणत आहे? फेरी वाहतूक व खाडी. काय? फेरी वाहतूक व खाडी दिलेला आहे. सगळ्यात आधी आगरदांडा. काय म्हणत आहे? आगरदांडा. खाडी कोणती आहे? दिघी. आगरदांडा व खाडी कोणती आहे? दिघी. आणि बांगलमांडलाचं खाडी काय आहे? बानकोट. म्हणजे की अच्या 3 2 ऑप्शन मध्ये दिलेला आहे आणि डीच्या 1 सुद्धा दोन्ही ऑप्शन मध्ये दिलेला आहे. म्हणून आपल्याला बी आणि सी तर बघाच पडत. तावसाडचं खाडी काय आहे? तावसाडचं खाडी आहे जयगड. काय? जयगड. म्हणजे की बीच्या 4 येणार, म्हणजे की ऑप्शन चौथा आपला करेक्ट आन्सर असणार. आगरदांडा फेरी वाहतूक ही दिघी खाडीमध्ये आहे आणि तावसाड फेरी वाहतूक हे जयगड खाडी आणि बांगलमांडला फेरी वाहतूक ही बानकोट खाडी, राईट. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न म्हणत आहे हा ASO मुख्य मेन्स ऑक्टोबर 2023 चा प्रश्न आहे. हा काय म्हणत आहे? विधान ए और विधान बी बरोबर की चूक सांगायची आहे, राईट. बरोबर की चूक सांगायची आहे, राईट. बरोबर की चूक सांगायची आहे. काय म्हणत आहे? मुंबई नागपूर व मुंबई पुणे दुहेरी ब्रॉड गेजच्या रेल्वे मार्ग आहे. काय म्हणत आहे? दुहेरी ब्रॉड गेजच्या रेल्वे मार्ग. बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. मुंबई नागपूर व मुंबई पुणे मार्गावर विजेची चालणारे आगगाडी आहेत. बरोबर आहे. हो सुद्धा, हा सुद्धा बरोबर आहे. म्हणजे की 1 व 2 दोन्ही बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे आपला. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे? मेन्स 2023 चा प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्यातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून डॅश जिल्ह्यास मान दिलेला आहे. आपलं उत्तर काय येणार? सिंधुदुर्ग. पहिला पर्यटन जिल्हा. हा प्रश्न खूप वेळा आयोगाने पुढे सुद्धा विचारलेला आहे. तुम्हाला पुढे आपण PYQ बघू तर हा प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला आहे. काय येणार? सिंधुदुर्ग हा पहिला पर्यटन जिल्हा म्हणून मान मिळालेला आहे, राईट. पुढचा प्रश्न आहे 5वा. महाराष्ट्रात डॅश या महामार्गाची लांबी सर्वात कमी आहे. महाराष्ट्रात डॅश या महामार्गाची लांबी सर्वात कमी आहे म्हणत आहे. कोणता महामार्ग? पुढे बघू आपण. आता ऑप्शन मध्ये काय दिलं आहे? सोलापूर चित्रदुर्ग, नागपूर अब्दुल्लागंज, न्यावसेवा पळस्पे आणि अकोला सांगारेड्डी. तर आपलं उत्तर काय येणार? नावासेवा पळस्पे आपलं उत्तर येणार. नावासेवा पळस्पे हा महामार्गाची लांबी सर्वात कमी आहे, राईट. पुढचा प्रश्न आहे डॅश हे आधुनिक सोयी असलेले भारतातील बंदर सन 1989 मध्ये सुरू करण्यात आले. 1989 मध्ये सुरू करण्यात आले सोयी असलेले भारतातील बंदर सन.
आपलं उत्तर काय येणार? याचं उत्तर आहे ना जवाहरलाल नेहरू. जवाहरलाल नेहरू हे आधुनिक सोयी असलेल्या भारतातील बंदर सन 1989 मध्ये सुरू करण्यात आले. जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न आहे आपला, डॅश प्रकल्पामध्ये नागपूर येथे विमानतळाला आंतरराष्ट्रीय प्रवासी व कार्गो हब विमानतळामध्ये विकसित करण्यात समावेश आहे. हा राज्यसेवा 2023चा प्रश्न आहे. राईट. डॅश या प्रकल्पामध्ये नागपूर येथील विमानतळाला आंतरराष्ट्रीय प्रवासी व कार्गो हब विमानतळामध्ये विकसित करण्याचा समावेश आहे. तर आपलं उत्तर काय येणार? मिहान. मिहान हा प्रकल्पामध्ये नागपूर येथे विमानतळाला आंतरराष्ट्रीय प्रवासी व कार्गो हब विमानतळामध्ये विकसित करण्याचा समावेश आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, पुढचा प्रश्न काय म्हणत आहे? खालील विधाने पहा म्हणत आहे. हा मुख्य 2023चा प्रश्न आहे. महाराष्ट्रात सर्वात चुक्की बरोबर सांगायचं. राईट. चुक्की बरोबर सांगायचं आहे. चुक्की बरोबर सांगायचं आहे. तर वाक्य बघू. महाराष्ट्र राज्यातील विमानतळाचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ कंपनी MADC ची स्थापना 2002 मध्ये करण्यात आली. बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. वरील प्रकल्पामध्ये CICOM, सिकोम आणि MSRDC यांचा सहभाग आहे. बरोबर. हा सुद्धा बरोबर आहे. म्हणजे की आपलं उत्तर काय येणार? A व B दोन्ही बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, फॉरेस्ट मीन्स ऑक्टोबर 2022चा प्रश्न आहे. हा ऑक्टोबर 2022चा प्रश्न आहे. काय म्हणत आहे? कोकण रेल्वेबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे म्हणत आहे? कोकण रेल्वेबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे म्हणत आहे? ऑक्टोबर 2022चा हा प्रश्न आहे. काय म्हणत आहे? आता वाक्य बघू. महाराष्ट्रात कोकण रेल्वेची एकूण लांबी 882 किलोमीटर आहे. बरोबर. कोकण रेल्वेची एकूण लांबी किती आहे? 382 किलोमीटर आहे. बरोबर आहे. महाराष्ट्रात काय म्हणत आहे? महाराष्ट्रात कोकण रेल्वे मार्गावर 38 स्टेशन आहेत. बरोबर आहे काय? हो, बरोबर आहे. सर्वात लांब बोगदा 6.45 किलोमीटरचा आहे आणि तो कोणता आहे सांगा? करबुडे. करबुडे खूप वेळा, हा प्रश्न थोडा लक्षात ठेवा. हा प्रश्न करबुडे हा खूप वेळा आलेला आहे. समोर सुद्धा तुम्हाला खूप वेळा मिळेल. याची लांबी किती आहे? 6.45 किलोमीटरची आहे. बरोबर आहे. सर्वात उंच पूल 65 मीटर उंचीचा आहे. बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. आणि तो कोणता आहे? पनवल नदीवरील पूल. राईट. सर्वात उंच पूल पनवल नदीवरील पूल आहे. राईट. तर आपलं उत्तर काय येणार? अ, ब, क, ड सर्व बरोबर आहेत. राईट. नाहकुत करबुडे लक्षात ठेवा. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, मुंबई आग्रा. काय म्हणत आहे? मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून जात नाही म्हणत आहे? कोणत्या शहरातून जात नाही म्हणत आहे? सगळ्यात आधी अमरेड हा जळगाव जिल्ह्यामध्ये आहे, म्हणून अ तर नाही येणार. ब, दौडचं काय आहे? हे पुणे जिल्ह्यात आहे दौड. राईट. म्हणून हा सुद्धा नाही येणार. म्हणजे की नाही म्हणत आहे ना. अ व ब येणार आपलं उत्तर. अ व ब फक्त. नाशिक व धुळे हे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आहेत. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला 11वा प्रश्न. महाराष्ट्रातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे कोणती आहे? सांगा फटाफट. कोणती आहे? मुंबई ते कुर्ला 1925 किंवा 3 फेब्रुवारी 1925 मध्ये महाराष्ट्रातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे. राईट. पुढचा प्रश्न आहे 2021 नुसार भारतातील देशांतर्गत उत्पन्नातील पर्यटनाचा वाटा किती टक्के आहे? 2019 नुसार भारतातील देशांतर्गत उत्पादनातील पर्यटनाचा वाटा किती टक्के आहे? आपलं उत्तर काय येणार? 9.34 टक्के. 9.34 टक्के. 2019 नुसार भारतातील देशांतर्गत उत्पन्नातील पर्यटनाचा वाटा 9.34 टक्के. 9.34 टक्के. 9.34 टक्के. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, पुढचा प्रश्न काय म्हणत आहे आपला? पुढचा प्रश्न राज्यसेवा 2022चा प्रश्न काय म्हणत आहे? मासेमारी बंदरे व जिल्हे दिले आहे. मासेमारी बंदरे व जिल्हे दिलेले आहेत. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे? तर सगळ्यात आधी डहाणू मासेमारी बंदरे कुठं आहे? पालघरमध्ये आहे. डहाणू मासेमारी बंदर कुठं आहे? पालघरमध्ये आहे. आणि माहीम कुठं आहे? मुंबईमध्ये. म्हणजे की अ च्या 2 ऑप्शन मध्ये दिलेला आहे. आणि माहीम कुठं आहे? मुंबईमध्ये. म्हणजे की अ च्या 1 ब च्या 1 ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तरच येणार. आणि दाभोळ कुठं आहे? रत्नागिरीमध्ये. आणि विजयदुर्ग हा सिंधुदुर्गमध्ये. राईट. दुर्ग लक्षात ठेवा. करेक्ट आन्सर होऊन जाईल. राईट.
दाभोळकिल्ला आहे रत्नागिरीमध्ये आणि विजयदुर्ग मासेमारी बंदर हा सिंधुदुर्गमध्ये आहे. म्हणून आपला आन्सर काय येणार ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे कोकण रेल्वे मार्गावर महाराष्ट्रात सर्वात लांब बोगदा कुठे आहे? आत्ताच मागच्या प्रश्नामध्ये गेलंय 6.45 किलोमीटरवाला करबुडे, राईट. पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता डॅश आहे? तर आपलं उत्तर काय येणार NH म्हणजे की नॅशनल हायवे 44 म्हणजे 44. कोणते आहे महामार्ग? श्रीनगर ते कन्याकुमारी आहे हा मार्ग. भारतातील सर्वात लांब महामार्ग कोणता? श्रीनगर ते कन्याकुमारी. कोणता? श्रीनगर ते कन्याकुमारी. पुढचा प्रश्न आहे आपला धर्मवीरगड हा महाराष्ट्रातील डॅश गावामध्ये आहे. कोणत्या गावामध्ये आहे हा? पेडगाव मध्ये आहे, अहमदनगर मध्ये, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न काय म्हणत आहे बुलढाणा जिल्ह्यातील खालील प्रेक्षणीय स्थळांच्या जोड्यापैकी कोणती जोडी योग्य नाही म्हणत आहे? नाही हा लक्षात ठेवा. नाही म्हणत आहे नाही. लोणार आहे दैत्य सुदानाचे मंदिर, बरोबर. लोणार मध्ये आहे दैत्य सुदानाचे मंदिर. देऊळ गाव राजा जिजामाताचे सगळ्यात आधी जिजामाताचे जन्मस्थळ कुठं आहे? सिंदखेड राजा. म्हणून हा तर चुकीचाच येणार, राईट. सिंदखेड राजा म्हणजे की ब चुकीचा आहे. ब चुकीचा आहे म्हणजे की हा ऑप्शन गेला. तर बरोबर आहे ना, म्हणजे की हा ऑप्शन सुद्धा गेला म्हणजे की ब आपलं उत्तरच येणार, राईट. कारण की लोणार हा बरोबर आहे, राईट. दैत्य सुदानाचे मंदिर लोणार मध्ये आहे आणि जिजामाता यांचे जन्मस्थळ सिंदखेड राजा आहे, ना की देऊळ गाव राजा आहे. आणि शेगाव मध्ये आहे संत गजानन महाराजांची समाधी, बरोबर. जामोद येथे प्राचीन जैन मंदिर आहेत, बरोबर आहे का? हो बरोबर आहे. हा सुद्धा बरोबर आणि पहिला सुद्धा बरोबर. फक्त हा चुकीचा आहे. जिजामाता यांचे जन्मस्थळ स्थान कोणते आहे? सिंदखेड राजा आहे, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा स्थळामध्ये नाही म्हणत आहे? सांस्कृतिक वारसा स्थळामध्ये नाही म्हणत आहे, तर आपलं उत्तर काय येणार? सगळ्यात आधी वेरूळ लेण्या दिलेला आहे, राईट. ऑप्शन ते का सुटतो याच्या लेण्या हाच थोडासा वेगळा दिला म्हणजे गेटवे ऑफ इंडिया, आपला हाच उत्तर असणार गेटवे ऑफ इंडिया, राईट. आणि कोणते अजंठा लेण्या, वेरूळ लेण्या, घारापूरची लेण्या आणि व्हिक्टोरियन गोतीन आणि आर्ट डेक्कन एक्सप्रेस मुंबई असं काही येऊ शकतो. आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हा सुद्धा येऊ शकतो. कुठं? सांस्कृतिक वारसा स्थळामध्ये, राईट. बट गेटवे ऑफ इंडिया हा नाही येणार, राईट. आपलं उत्तर हाच येणार. पुढचा प्रश्न आहे आपला चुकी बरोबर सांगायचे, राईट. समृद्धी महामार्गाची लांबी 601 किलोमीटर आहे, बरोबर आहे काय? चुकीचं आहे. 701 किलोमीटर आहे. किती आहे? 701 म्हणजे की अचुकीचं आहे, राईट. अचुकीचं आहे. समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर अंतर 8 तासात पूर्ण होतो, बरोबर आहे काय? हो. समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर अंतर 8 तासात पूर्ण होतो, बरोबर आहे. आणि हा महामार्ग औरंगाबाद शहराच्या दक्षिण बाजूला गेलेला आहे, हा विधान चुकीचा आहे. हा महामार्ग औरंगाबाद शहराच्या उत्तराकडून गेलेला आहे, म्हणून हा विधान सुद्धा चुकीचे होणार. आणि चुकीचे विधान कोणते आहेत? अ व क हा चुकीचा आहे. क हे चुकीचे आहे, बट ब तर बरोबर आहे. आपलं उत्तर येणार ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे आपला काय म्हणत आहे खालील विधाने पहा म्हणत आहे. कंबाईन 2020चा प्रश्न आहे हा. बरोबर आहेत म्हणत आहे, राईट. वेरूळ लेणी औरंगाबाद जिल्ह्यात आहे, बरोबर आहे काय? बरोबर आहे का? हा आयोगाने रद्द दिलेला आहे प्रश्न. वेरूळ लेणी औरंगाबाद जिल्ह्यात आहे का? बरोबर. छत्रपती संभाजीनगर मध्ये, राईट. चांभार लेणी पुणे जिल्ह्यात आहे, बरोबर आहे काय? नाही. चांभार लेणी नाशिक जिल्ह्यात आहे, राईट. चांभार लेणी कुठे आहे? नाशिक जिल्ह्यात आहे, म्हणजे हा विधान चुकीचा आहे. आणि चिखलदरा थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे, बरोबर आहे का? नाही. रायगड जिल्ह्यात नाहीये, अमरावती मध्ये आहे चिखलदरा थंड हवेचे ठिकाण. गोताळा राष्ट्रीय उद्यान जळगाव जिल्ह्यात आहे, हा सुद्धा बरोबर आहे. म्हणजे की ब व क चुकीची आहेत. हा ऑप्शन तर गेला. ब व क चुकीची आहेत म्हणजे की अ व ड हे चुकीचे असणार, राईट. असा प्रश्न आहे. अ व ड हे विधान बरोबर आहेत काय?
हो बरोबर, आपला उत्तर तिसरा असणार. लेकिन आयोगाने हा प्रश्न रद्द दिलेला आहे, म्हणून सुद्धा अनालाइज केलं आपण ना. अ व ड आपला बरोबर आहे, राईट. ब व क हे चुकीचे आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गाबाबत काही विधाने खाली दिलेली आहेत, त्यातील सुयोग्य विधान गटाच्या पर्याय निवडा. महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गाबाबत काही विधाने खाली दिलेली आहेत, बरोबर. त्यातील सुयोग्य विधान गटाचा पर्याय निवडा म्हणत आहे. सुयोग्य म्हणजे की हा प्रश्न सुद्धा आयोगाने रद्द दिलेला आहे, राईट. हा प्रश्न सुद्धा आयोगाने रद्द दिलेला आहे. तरी सुद्धा आपण हा प्रश्न बघू. पहिला बघू, राष्ट्रीय महामार्ग 6 हा अकोला जिल्ह्यातून जातो, बरोबर आहे काय? बरोबर, 6 अकोला जिल्ह्यातून जातो. राष्ट्रीय महामार्ग 16 हा नंदुरबार जिल्ह्यातून जातो, बरोबर आहे काय? नाही, चुकीचं आहे. नंदुरबार जिल्ह्यातून नाही जात. राष्ट्रीय महामार्ग 16 हा गडचिरोली जिल्ह्यातून जातो. कुठून जातो? राष्ट्रीय महामार्ग मतलब की नॅशनल हायवे कोणत्या जिल्ह्यातून जातो? गडचिरोली जिल्ह्यातून जातो, म्हणजे की अब्बो ऑप्शन चुकीचा आहे. राष्ट्रीय महामार्ग 207 हा रत्नागिरी जिल्ह्यातून जातो, बरोबर आहे काय? नाही, रत्नागिरी जिल्ह्यातून नाही जात. हा जातो कर्नाटक व तमिळनाडू राज्याशी संबंधित आहे हा म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातून नाही जात 207, राईट. पुढचा प्रश्न आहे, नागपूरमध्ये राष्ट्रीय महामार्ग 69 व महामार्ग 6 हे परस्परांना छेदतात, बरोबर आहे का? सगळ्यात आधी ऑप्शन अ बरोबर आहे. सुयोग्य विधान. आयोगाने ह्या प्रश्नाचं तर रद्द दिलेला आहे, राईट. म्हणून आपण ह्याच्यात सांगू शकत नाही, राईट. बरोबर आन्सर. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रातील खालील ज्योतिर्लिंग स्थळे व जिल्ह्यांच्या योग्य जोड्या लावा म्हणत आहे. महाराष्ट्रातील खालील ज्योतिर्लिंग स्थळे व जिल्ह्यांच्या योग्य जोड्या लावा म्हणत आहेत. आपलं उत्तर काय येणार? ऑप्शन बघायचे, राईट. पहिले ऑप्शन 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 हे ऑप्शन दिलं आहे इथं. परळी वैजापूर कुठं आहे? बीडमध्ये आहे. बीडमध्ये आहे हा, म्हणजे की अ 5 येणार, अ 5 येणार, राईट. ऑप्शन बघू काय? एक मिनिट. हो, बीडमध्ये आहे परळी वैजापूर. भीमाशंकर कुठं आहे? भीमाशंकर आहे पुणेमध्ये, म्हणजे की ब च्या 4 असणार आणि ब च्या 6 असणार. एकच ऑप्शन मध्ये दिलेलं आहे, राईट. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर येणार. परळी वैजनाथ कुठं आहे? बीडमध्ये आहे. भीमाशंकर हे पुणेमध्ये आहे. आणि त्र्यंबकेश्वर कुठं आहे? नाशिकमध्ये आहे. घृणेश्वर हा कुठं आहे? औरंगाबाद. उडानागनाथ कुठं आहे? हिंगोली. आपला पुढचा प्रश्न आहे 23वा प्रश्न. 23वा प्रश्न काय म्हणत आहे? हा राज्यसेवा मुख्य 2019चा प्रश्न आहे. काय म्हणत आहे? अयोग्य जोडी ओळखायची आहे. महालक्ष्मी मंदिर म्हणजे की अंबाबाई, त्याचे नाव अंबाबाई आहे, त्याच्या कोल्हापूरमध्ये आहे, बरोबर. हाजी अली दर्गा कुठं आहे? मुंबईमध्ये आहे, नाशिकमध्ये नाही आहे. नाशिकमध्ये नाही आहे, राईट. म्हणून हे विधान चुकीचे आहे, मुंबईमध्ये आहे हे विधान. आणि माउंट मेरी चर्च कुठं आहे? मुंबईचं आहे, बरोबर. आणि भीमाशंकर मंदिर काय म्हणताय? भीमाशंकर मंदिर कुठं आहे? अहमदनगर नाही, पुणेमध्ये आहे. म्हणजे आपलं उत्तर काय राहणार? ब व ड हे चुकीचे आहेत, राईट. तिसरा आपला उत्तर येणार. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रात खालीपैकी कोणत्या राष्ट्रीय महामार्ग सर्वात जास्त लांबीचा आहे म्हणत आहे? सर्वात जास्त लांबीचा आहे म्हणत आहे. हा आयोगाने रद्द दिलेला आहे प्रश्न. आयोगाने हा प्रश्न रद्द दिलेला आहे. तरी सुद्धा आपण याचे आन्सर बघू. याचा उत्तर येणार नॅशनल हायवे 6. नॅशनल हायवे 6 सर्वात जास्त लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, पुढचा प्रश्न काय आहे? जोड्या लावा म्हणत आहे. मुंबईत असलेल्या प्रसिद्ध मशिदीच्या त्या असलेल्या एक मिनिट असलेल्या क्षेत्रप्रमाणानुसार जोड्या लावा म्हणत आहे. झाकिरिया मशीद काय? झाकिरिया मस्जिद कुठं आहे? मांडवीमध्ये, म्हणजे की अ च्या 3 2 ऑप्शन मध्ये दिला आहे. आणि जुनी मस्जिद कुठं आहे? माहीममध्ये, म्हणजे की ड च्या 2 एकच ऑप्शन, म्हणजे तिसरा ऑप्शन आपला करेक्ट आन्सर असणार. झाकिरिया मस्जिद कुठं आहे? मांडवीमध्ये आहे. जुनी मस्जिद कुठं आहे? माहीममध्ये. सातमाळ मस्जिद कुठं आहे? मस्जिद बंदरमध्ये. आणि जुम्मा मस्जिद शेख मेनन स्ट्रीट. पुढचा प्रश्न आहे आपला, खालीपैकी कुठली धार्मिक सांस्कृतिक
प्रेक्षणीय स्थळे पुणे जिल्ह्यात नाहीत म्हणत आहे. पुणे जिल्ह्यात नाही म्हणत आहे. पुणे जिल्ह्यात नाही म्हणजे की महासिद्धेश्वर छत्री काय महादजी सिद्धेश्वरी हे पण नाही आहे. चतुशृंगी हे पण नाही. शनिवारवाडा हा सुद्धा नाही. तळ्यातला गणपती नाही. कसबा सुद्धा नाही. आपलं उत्तर येणार वरीलपैकी कुठलीच नाही. राईट. पुढचा प्रश्न आहे 27वा प्रश्न. खालीलपैकी कोणता विधान चूक किंवा बरोबर आहे बरोबर सांगायचे आहे. राज्यवार राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी महाराष्ट्रामध्ये राजस्थान व तमिळनाडूपेक्षा जास्त आहे. बरोबर आहे का? हो. राज्यवार राष्ट्रीय मार्गाची एकूण लांबी महाराष्ट्रामध्ये राजस्थान व तमिळनाडू पेक्षा जास्त आहे. बरोबर. राज्यवार राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी महाराष्ट्रामध्ये गुजरात व कर्नाटक पेक्षा कमी आहे. बरोबर आहे काय? नाही. राज्यवार राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी महाराष्ट्रामध्ये गुजरात व कर्नाटक पेक्षा जास्त आहे. कमी नाही, जास्त आहे. राईट. म्हणजे की अ बरोबर ब चूक. अ बरोबर ब चूक. दुसरा आपला उत्तर असणार. पुढचा प्रश्न आहे जागतिक वारसा शिल्पस्थानात डॅश या लेणीची नोंद केलेली आहे. आपलं उत्तर काय येणार? अजंठा लेणी. कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर डॅश किलोमीटरची आहे. आपलं उत्तर काय येणार? 513. काय येणार? 513 येणार. आपला खरं उत्तर तर 512 आहे, पण इथं जवळचा उत्तर 513 आहे, म्हणून आपण 513 क्लिक करू. नाहीतर 512 असला सुद्धा तर 512 तुम्ही क्लिक करू शकताय. पुढचा प्रश्न आहे डॅश हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. आपलं उत्तर काय येणार? सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. बरोबर. पुढचा प्रश्न आहे खालील जिल्ह्यांच्या त्यांच्या संबंधित धार्मिक स्थळांशी योग्य जोड्या लावा म्हणत आहे. योग्य जोड्या लावा म्हणत आहे. आपलं उत्तर काय येणार योग्य जोड्यामध्ये? ऑप्शन बघू. अहमदनगर. अहमदनगरच्या काय येणार? धार्मिक स्थळे आहे सिंगणापूर, मढी, ढोक, बोधेगाव हा अहमदनगरची आहे धार्मिक स्थळे. आणि नांदेडची धार्मिक स्थळे काय आहे? नांदेडची आहे माहूर, कंधार, हदगाव आणि मुखेड. म्हणजे की ड च्या 2 अ च्या 4. आपला दुसरा आपला उत्तर असणार. राईट. आणि औरंगाबादमध्ये काय आहे? पैठण, आपेगाव, म्हैसमाळ, खुलताबाद. आणि उस्मानाबादमध्ये काय? तेर, खेडशी, अनदूर, परंडा. पुढचा प्रश्न आहे आपला सोलापूर ते मनमाड या लोहमार्गावर खालीलपैकी कोणती महत्वाची स्थानके आहेत? आपलं उत्तर काय येणार? आपलं उत्तर येणार कुडरवाडी, दोड, अहमदनगर. कुडुरवाडी नाव थोडं वेगळं आहे. थोडं वेगळं आहे. राईट. कुर्डुवाडी, दोड, अहमदनगर आपलं उत्तर असणार. पुढचा प्रश्न आहे आपला पुढचा प्रश्न काय म्हणत आहे कोकण रेल्वे संदर्भात खालीलपैकी कोणती विधान असत्य आहे म्हणजे की चूक आहे. चूक विधान सांगायचे आपल्याला. चूक विधान कोकण रेल्वे संदर्भात खालीलपैकी कोणती विधान असत्य आहे म्हणत आहे. असत्य म्हणजे की चूक विधान. कोकण रेल्वेमुळे मुंबई कोचीन अंतर 413 किलोमीटर कमी झाले आहे. हे विधान चुकीचे आहे. आताच मागच्या प्रश्नामध्ये आपण बघितलं 512 नाही 513 असणार आहे. 513 किलोमीटर कमी झाली आहे. राईट. आणि पुढचं आहे कोकण रेल्वेत एक मार्गावर 61 बोगदे आहेत. हे चुकीचे आहे. कोकण मार्गावर 91 बोगदे आहेत. हा सुद्धा चुकीचा आहे. हा सुद्धा चुकीचा आहे. कोकण रेल्वेवरील संगमेश्वर हे महत्वाचे स्थानक सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. बरोबर आहे का? हा सुद्धा चुकीचा आहे. सिंधुदुर्ग नाही येणार, रत्नागिरी येणार. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला म्हणजे आपलं उत्तर अबखत तीनही विधान असत्य आहेत. चौथा आपलं उत्तर असणार. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये पहिली सूतगिरणी कावसजी दावर 1954 मध्ये चालू झाली. म्हणजे की तिसरा आपला उत्तर असणार कावसजी दावर यांनी. कोकण हा प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला आहे. याला स्टार द्या. कोकण रेल्वे मार्गावर सर्वात जास्त लांबीचा बोगदा कारबुडे किती या लांबी 6.45 किलोमीटर या ठिकाणी आहे. बरोबर. पुढचा प्रश्न आहे आपला
विमानतळ व त्यांची ठिकाणे यांचे योग जोडे लावा म्हणत आहे. औरंगाबादचे विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? चिकलठाणा विमानतळ. नागपूरच्या सोनगाव विमानतळ आणि मुंबईच्या सहार सांतक्रुझ आणि विमानतळ आणि पुणेच्या आहे लोहगाव विमानतळ. म्हणजे की आपलं उत्तर काय येणार? अ च्या दोन ऑप्शन मध्ये आहे आणि ड च्या एकच ऑप्शन मध्ये. हा चौथा आपला उत्तर असणार. औरंगाबाद चिकलठाणा विमानतळ, नागपूरमध्ये सोनगाव आणि मुंबईमध्ये सहारा आणि सांतक्रुझ आणि पुणेमध्ये लोहगाव. पुढचा प्रश्न आहे आपला, कोकण रेल्वे मार्गावरील खारेपाटण हे स्थानके कोणत्या जिल्ह्यात आहे म्हणतात? खारेपाटण. तर आपलं उत्तर काय येणार? सिंधुदुर्ग मध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, पर्यटन ठिकाण व प्रसिद्ध आहे. तर साताऱ्यामध्ये काय प्रसिद्ध आहे? थंड हवेचे ठिकाण सापुतारा. अरे थोडं वेगळं आहे. सापुतारा हा थंड हवेचे ठिकाण आहे. काय आहे? थंड हवेचे ठिकाण सापुतारा. नंदूर मधमेश्वर काय आहे? फ्लेमिंगो. यावले हे कुठे आहे? सिल्क साड्या आणि वणी हे सप्तशृंगी. राईट. आपला ऑप्शन काय आहे? ऑप्शन बघू आता. ऑप्शन बघायचे आहे तर आपलं फर्स्टचं काय होतं? फर्स्टचं होतं 2, 3 ऑप्शन मध्ये 2 आणि डच्या काय? डच्या आहे 3, एकच ऑप्शन म्हणजे आपला उत्तर आहे चौथा. राईट. पुढचा प्रश्न आहे, मुंबईत खालीलपैकी कोणत्या गोदीत युद्धनौका बांधल्या जातात? मुंबईमध्ये कोणती गोदी आहे ज्यामध्ये युद्धनौका बांधल्या जातात? आपलं उत्तर काय येणार? युद्धनौका माझगाव नदी कुठे आहे? मुंबईत आहे आणि त्या गोदीत युद्धनौका बांधल्या जातात. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला 40वा प्रश्न. कोणता प्रश्न आहे? 40वा प्रश्न. काय म्हणत आहे? पर्यटन ठिकाण व तालुका दिलेला आहे. राईट. सगळ्यात आधी अंबरनाथ मध्ये काय आहे? आंबे. असून आपला उत्तर याच्यातून सुटतो काय? ड च्या 3, 2 ऑप्शन मध्ये दिलेला आहे का? 2 ऑप्शन मध्ये बरोबर अंबरनाथ. राईट. आंबेश्वर मंदिर कुठं आहे? अंबरनाथ तालुक्यामध्ये आहे. आंबेश्वर मंदिर अंबरनाथ तालुक्यामध्ये आहे. आणि सूर्यमाळ हा कुठं आहे? कोणत्या तालुक्यात आहे? पर्यटन ठिकाण मोखांडा. राईट. म्हणजे की ब चा एक आपला म्हणजे की तिसरा आपला उत्तर असणार. म्हणजे अकलोली उष्ण पाणी झरे कुठं आहे? भिवंडीमध्ये आहे. अकलोली उष्ण पाणी झरे कुठे आहे? भिवंडीमध्ये आहे. सूर्यमाळ कुठे आहे? मोखांड्यामध्ये आहे. आणि गणेश मंदिर आहे टिटवाळामध्ये. कुठे आहे? टिटवाळामध्ये. आणि अंबेरेश्वर मंदिर कुठे आहे? अंबरनाथमध्ये. बरोबर. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर धुळे वसलेले आहेत? काय म्हणत आहे? खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर धुळे वसलेले आहेत? आपलं उत्तर काय येणार? NH3. NH म्हणजे की नॅशनल हायवे 3. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे वसलेले आहेत. राईट. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे वसलेले आहेत. आणि NH3 म्हणजे की नॅशनल हायवे 3. राईट. पुढचा प्रश्न आहे, विदर्भातील अष्टविनायक पर्यटन स्थळांची ठिकाणे जिल्हावार खाली नमूद केलेल्यापैकी कुठल्या क्रमाने आहेत? तर आपलं उत्तर काय येणार याच्या उत्तर येणार आपला नागपूर. फर्स्ट ऑप्शन आपला करेक्ट आहे. नागपूरमध्ये काय? टेकडी, गणपती, अदास्त असं काही आहे. आणि भंडारामध्ये काय? धापेवाडा, पवनी. आणि चंद्रपूरमध्ये एक दिलेलं आहे ते आहे भद्रावती. आणि वर्धामध्ये केडझर. आणि यवतमाळमध्ये वेरूळ, वडम असं काही दिलेलं आहे. पण आपलं उत्तर हा दिलेला आयोगाने. पुढचा प्रश्न आहे, खालील रेल्वे विभाग व त्यांचे मुख्यालय यांचे योग्य जोड्या लावा म्हणत आहे. योग्य जोड्या. रेल्वे विभाग दिलेला आहे आणि मुख्यालय दिलेलं आहे. त्याचे उत्तर काय असणार? सगळ्यात आधी मुंबई विभाग कुठे आहे? चर्चगेट मुंबई. ऑप्शन बघायचं पडेल ना. चर्चगेट मुंबई म्हणजे की अचा 4 एकच ऑप्शन मध्ये तिसरा आपला उत्तर असणार. कसं? अचा 4 म्हणजे की पश्चिम विभाग मुंबई चर्चगेट.
आणि पूर्व मध्य विभाग कुठं आहे? हाजीपूर मध्य विभाग. आणि पूर्व किनारी विभाग कुठं आहे? भुवनेश्वर. आणि उत्तर मध्य विभाग कुठं आहे? अलाहाबाद. आणि उत्तर मध्य विभाग कुठं आहे? अलाहाबादमध्ये आहे. उत्तर मध्य विभाग कुठं आहे? अलाहाबादमध्ये. राईट. आता पुढचा प्रश्न बघायचा आहे. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे? योग्य जोड्या लावा म्हणत आहे. पर्यटन स्थळ व जिल्हा दिलेला आहे. पर्यटन स्थळ व जिल्हा दिलेला आहे. काय दिलेला आहे? पर्यटन स्थळ व जिल्हा दिलेला आहे. काय? बाळापूर किल्ला कुठं आहे? बाळापूर किल्ला हा पर्यटन स्थळ कुठं आहे? सांगा फटाफट. आपलं उत्तर आहे अकोला. काय ना अकोला, म्हणजे अ च्या 2 ऑप्शन मध्ये दिलेला आहे. आणि मायनी पक्षी अभयारण्य कुठं आहे? साताऱ्यामध्ये आहे. कुठं आहे? साताऱ्यामध्ये. म्हणजे की ड च्या 3 एकच ऑप्शन मध्ये आहे. चौथा आपला उत्तर असणार. राईट. म्हणजे की बाळापूर किल्ला हा कुठं आहे? अकोलामध्ये. नळदुर्ग किल्ला कुठं आहे? उस्मानाबादमध्ये. नळदुर्ग किल्ला किती आहे? उस्मानाबादमध्ये. आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान कुठं आहे? सांगलीमध्ये. चांदोली राष्ट्रीय उद्यान कुठं आहे? सांगलीमध्ये आहे. बरोबर. आपलं उत्तर आहे चौथा. पुढचा प्रश्न आहे आपला. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते शहर एकाही राष्ट्रीय मार्गावर नाही म्हणत आहे? एकाही राष्ट्रीय मार्गावर नाही म्हणत आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते शहर एकाही मार्गावर नाही म्हणत आहे? आपलं उत्तर काय ना? चाळीसगाव. हा आयोगाने रद्द दिलेला आहे प्रश्न, पण सुद्धा याच्या उत्तर जवळपासचं उत्तर आहे चाळीसगाव. राईट. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या राष्ट्रीय महामार्गाने महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त अंतर व्यापले आहे? म्हणजे की नॅशनल हायवे महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त कुठं आहे? आपलं उत्तर काय येणार? NH6 धुळे, नागपूर, कोलकाता. आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे. बरोबर विधान ओळखायची आहे. विधान बरोबर आहे कोणते? डेक्कन ओडिसी काय म्हणतात? डेक्कन ओडिसी ही महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व भारतीय रेल्वे विभाग यांच्या सहकार्याने चालवली जाते. बरोबर आहे काय? हो, बरोबर. डेक्कन ओडिसी ही महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व भारतीय रेल्वे विभाग यांच्या सहकार्याने चालवली जाते. बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे. ही गाडी म्हणजे फिरता राजमहल होय. फक्त विदेशी पर्यटन या गाडीचा आनंद घेऊ शकतात. हे विधान चुकीचे आहे. विदेशी नाही, भारतीय सुद्धा ही गाडीचे आनंद घेऊ शकतात, म्हणून हे विधान चुकीचे असणार आहे. म्हणजे अ बरोबर, ब चूक. दुसरा आपला उत्तर येणार. कारण भारतीय नागरिक सुद्धा ह्या गाडीचा आनंद घेऊ शकतात. राईट. विदेशीच नाही. आपला पुढचा प्रश्न आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 व 7 खालीपैकी कोणत्या शहरात एकमेकांना छेदतात? काय म्हणताय? राष्ट्रीय महामार्ग 6 व 7 खालीपैकी कोणत्या शहरात एकमेकांना छेदतात? आपलं उत्तर काय येणार? नागपूर. नागपूरमध्ये. नागपूरला आणखी काय म्हणतात? शून्यमेल असं सुद्धा म्हणू शकतो. शून्यमेल. आणि 6 म्हणजे की काय? हाजिऱ्यापासून कोलकात्यापर्यंत. बरोबर. आणि 7 म्हणजे की वाराणसी पासून कन्याकुमारी पर्यंत. आपलं उत्तर काय येणार? नागपूर. त्याला शून्यमेल सुद्धा असे म्हणतात. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला 49वा. 49वा प्रश्न काय म्हणत आहे? डेक्कन ओडिसी हा संयुक्त प्रकल्प MTDC चा फुल फॉर्म काय आहे? महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ. राईट. तर आणि डॅश हे मध्ये आहेत. आपलं उत्तर काय येणार? डेक्कन ओडिसी हा संयुक्त प्रकल्प MTDC आणि रेल्वे मध्ये आहे. MTDC आणि रेल्वे मध्ये आहे. आपलं उत्तर काय येणार? दुसरा ऑप्शन. पुढचा प्रश्न आहे. जोड्या लावा म्हणत आहे. प्रसिद्ध ठिकाण पर्यटन स्थळ दिलेलं आहे. प्रसिद्ध ठिकाण पर्यटन स्थळ दिलेलं आहे. लोणावळा कुठं आहे? लोणावळ्यामध्ये प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे? तर आपलं उत्तर काय येणार? तुंगारली सरोवर. पन्हाळा म्हणजे कुठं आहे? गाविडगड किल्ला. चिखलदरामध्ये कोणतं आहे? तंबक उद्यान. आणि महाबळेश्वर मध्ये लिंगमाळा धबधबा. आणि महाबळेश्वर मध्ये काय? लिंगमाळा धबधबा. महाबळेश्वर मध्ये काय? लिंगमाळा धबधबा. आपलं उत्तर काय येणार? तिसरा. लोणावळ्यामध्ये तुंगारली सरोवर. पन्हाळामध्ये सॉरी आपलं उत्तर हा असणार आहे. हे नाही असणार.
लोणावळा हा 3, पन्हाळा गाविलगड किल्ला बरोबर, चिखलदरा तंबाखू उद्यान आणि महाबळेश्वर हे लिंगमाळा. आपलं उत्तर हा असणार. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला राष्ट्रीय महामार्ग दिलेला आहे आणि महाराष्ट्र क्रमांक दिलेला आहे. महामार्ग क्रमांक दिलेला आहे. महामार्ग क्रमांक दिलेला आहे. मुंबई आग्रा NH3. आत्ताच बघितलं मागच्या प्रश्नामध्ये मुंबई आग्रा NH3 असणार, म्हणजे की च्या 3 2 ऑप्शनमध्ये दिलेला आहे. मुंबई कोकण गोवा NH काय येतं याच्या मागच्या प्रश्नामध्ये बघितलेलं आहे 17 NH17. मुंबई कोकण गोवा कुठं आहे NH17 मध्ये. आपला उत्तर निघतो हा चौथा आपला उत्तर असणार. चौथा म्हणतो चौथाच आहे काय? हो, चौथा आपला उत्तर असणार. चौथा आपला उत्तर असणार. मुंबई पुणे बँगलोर याच्या काय येणार NH50. पुणे नाशिक रोड याच्या काय येणार NH4. पुढचा प्रश्न आहे योग्य जोड्या लावा म्हणत आहे. ठिकाण व ऐतिहासिक स्थळे. पुढचा प्रश्न काय ठिकाण व ऐतिहासिक वैशिष्ट्य म्हणत आहे. याचे उत्तर काय येणार पैठण. म्हणजे की आपल्या या पॅटर्नमध्ये ऐतिहासिक वैशिष्ट्य काय आहे शालिवाहन राजांची राजधानी बरोबर. पॅटर्नची काय आहे ना च्या 2 असणार, 2 ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. आणि कोल्हापूरमध्ये मागच्या प्रश्नामध्ये बघितलंय सालहारा राजघराण्याची राजधानी. सालहारा राजघराण्याची राजधानी काय कोल्हापूर. म्हणजे की दोन्ही ऑप्शनमध्ये दिलेलं आहे 1-1 बरोबर. आणि कल्याणमध्ये काय आहे 11व्या शतकात चालुक्याची राजधानी. 11व्या शतकात चालुक्याची राजधानी कोणती कल्याण. आपलं उत्तर काय येणार च्या 3 एक ऑप्शन दिलं ती चौथा आपला उत्तर असणार. पैठण हे शालिवाहन राज्याची राजधानी आहे. कल्याण ही 11व्या शतकात चालुक्याची राजधानी आहे बरोबर. कोल्हापूर ही अचलपूर ही राष्ट्रकूटाची राजधानी आहे. अचलपूर ही राष्ट्रकूटाची राजधानी आणि कोल्हापूर हे सल्हार राजघराण्याची राजधानी आहे बरोबर. पुढचा प्रश्न आहे आपला इथं पर्यटन स्थळ व जिल्हे दिलेला आहे. पर्यटन स्थळ व जिल्हे दिलेला आहे. सगळ्यात आधी हाजी महल मध्ये पर्यटन स्थळ काय आहे जिल्हे. म्हणजे की हाजी महल हा पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर आपलं उत्तर काय ना ठाणेमध्ये आहे. म्हणजे की च्या 4 2 ऑप्शन मध्ये दिलं आहे. आणि राजापूर पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर आपलं उत्तर काय येणार रत्नागिरी. च्या 3 म्हणजे की एकच ऑप्शन मध्ये आहे. तिसरा आपला उत्तर असणार. राजापूर पर्यटन स्थळ कुठं आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. शिवापूर पर्यटन स्थळ कुठं आहे पुणे जिल्ह्यामध्ये. मांढरदेव कुठं आहे पर्यटन स्थळ हे आहे साताऱ्यामध्ये. आणि हाजी महल ठाण्यामध्ये बरोबर. पुढचा प्रश्न आहे आपला कोकण रेल्वे मार्गाची लांबी किती किलोमीटरची आहे. कोकण रेल्वे मार्गाची लांबी किती किलोमीटरची आहे आपलं उत्तर काय येणार तिसरा. कोकण रेल्वे मार्गाची महाराष्ट्राची लांबी आहे. महाराष्ट्राची किती लांबी आहे महाराष्ट्राची आहे 382 कोकणात राईट. लेकिन हम भारताची म्हणत असेल रोहा ते ठाकूरचं आपलं उत्तर येणार 883 त्रिचाळ. पुढचा प्रश्न आहे आपला खालीपैकी कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी रेल्वेने पोहोचता येते. आपलं उत्तर काय येणार मॅथेरॉन. कोणत्या ठिकाणी रेल्वेने पोहोचता येते मॅथेरॉन. महाबळेश्वर पंचगणी व अंबोलीमध्ये जाण्यासाठी रेल्वे सेवा उपलब्ध नाही. आपल्याला पायी किंवा ऑटो वगैरेने जावं पडेल अंबोली पंचगणी व महाबळेश्वरमध्ये राईट. लेकिन मॅथेरॉनमध्ये रेल्वे महामार्ग येते. पुढचा प्रश्न आहे आपला बेटे आणि त्यांची स्थाने जोड्या जुळवून खालीपणे शोधा म्हणत आहे. हे बेटे दिलेलं आहे आणि हे स्थान दिलेलं आहे. खांदेरी उंदेरी कुठं आहे अलिबाग रायगडमध्ये. आपला च्या 2 असणार 2 ऑप्शन दिला आहे. खांदेरी उंदेरी बेटे कुठं आहेत अलिबागमध्ये आणि अलिबाग रायगडमध्ये आहे. कासाचं काय येणार कासा बेट स्थान कुठं आहे जंजिरा किल्ला या पदमदुर्ग कुठे रायगडमध्येच आहे हा सुद्धा. म्हणजे की च्या 3 इथं पण सेम दिलेलं आहे. घारापुरी कुठं आहे उरण तालुक्यामध्ये
रायगडमध्येच आहे, उरण तालुक्यामध्ये, राईट. म्हणजे की ब चा एक आपलं उत्तर काय ना, तिसरं आपलं उत्तर असणार. आणि कुर्टे कुठं आहे? माडगाव. कुठं आहे? माडगाव. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या नॅरोगेज लोहमार्ग चालू आहे? नॅरोगेज महामार्ग चालू आहे. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणता नॅरोगेज महामार्ग चालू आहे? आपलं उत्तर काय येणार? मूर्तिजापूर अचलपूर. आणि श्री संत तुकडोजी महाराजांची समाधी कुठं आहे? मोंझरी मध्ये आहे. गुरुकुंज नाही, कुठं आहे? अमरावतीमध्ये, राईट, गुरुकुंज. पुढचा प्रश्न आहे, मॅथेरॉन प्रसिद्ध घाटमाता कोणाच्या जवळ आहे? नेरळ म्हणजे की टॉय ट्रेन किंवा रस्त्याने जाता येते, राईट. टॉय ट्रेन आणि रस्त्याने जाता येते नेरळमध्ये. टॉय ट्रेन आहे, ट्रेन नाही आहे, राईट. नेरळ जवळ आहे. मॅथेरॉन हे प्रसिद्ध घाटमाता. पुढचा प्रश्न काय आहे म्हणत आहे? कोकणात रेल्वे प्रकल्पासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना केव्हा करण्यात आली? कोकणात रेल्वे प्रकल्पासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन स्थापना केव्हा करण्यात आली म्हणत आहे? कोकण रेल्वे कॉर्पोरेशन स्थापना केव्हा करण्यात आली? तर आपलं उत्तर काय येणार? 1990 मध्ये. केव्हा आहे? 1990 मध्ये. कोकण रेल्वे प्रकल्प कोणत्या राज्यांच्या सहकार्यातून उभा राहिला? तर आपलं उत्तर काय असणार? म्हणजे की आर्थिक वाटा किती आहे? महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व केरळ. महाराष्ट्राचा वाटा किती होता? 22%. गोवाचा किती होता? 15%. कर्नाटकचा होता 6% आणि केरळचा सुद्धा होता 6% आर्थिक वाटा होता. म्हणून कोकण रेल्वे प्रकल्प महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ ह्या राज्यांच्या सहकार्यातून उभा राहिला. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत स्थित नाही म्हणत आहे? आपलं उत्तर काय येणार? व्रजेश्वरी. कारण व्रजेश्वरी हा ठाणे जिल्ह्यात आहे, रत्नागिरी जिल्ह्यात नाही. राजवाडी, आसवली आणि उन्हे हे रत्नागिरी जिल्ह्यात आहे. आपलं उत्तर काय ना? व्रजेश्वरी. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो? आपलं उत्तर काय येणार? पुणे बेंगळुरू NH4 म्हणजे नॅशनल हायवे 4 असणार. पुढचा प्रश्न कोणता आहे? पुढचा प्रश्न आहे, खालील कोणती बंदरे रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे म्हणत आहे? खालीलपैकी कोणते बंदर रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे म्हणत आहे? आपलं उत्तर काय येणार? उत्तर? आपलं उत्तर येणार मुब्रा. पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कोणते रेल्वे स्टेशन सुरत भुसावळ मार्गावरील सर्वात महत्त्वाचे स्टेशन आहे? आपलं उत्तर काय येणार? धुळे. काय येणार? सॉरी नंदुरबार. आपलं उत्तर काय येणार? नंदुरबार येणार. भुसावळ हे तापी नदी खोऱ्यातून जाते, राईट, बरोबर. पण आपलं उत्तर काय ना? नंदुरबार येणार. आता पुढचा प्रश्न आहे, कोणती जोडी जुळत नाही म्हणत आहे? म्हणजे की योग्य नाही म्हणत आहे. सगळ्यात आधी महामार्ग दिलेला आहे आणि त्यावर स्थित नॅशनल हायवे 3 ची बरोबर आहे काय? हो, बरोबर. नाशिक मधून नॅशनल हायवे 4 सातारा बरोबर. नॅशनल हायवे 6 नागपूर बरोबर. नॅशनल हायवे 8 अहमदनगर नाही. इथं येणार मुंबई दिल्ली महामार्ग येणार NH म्हणजे की नॅशनल हायवे 8, राईट. मुंबई दिल्ली महामार्ग. पुढचा प्रश्न आहे आपला, म्हणजे की आपलं उत्तर काय ना? चौथा येणार. पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कोणता खंड हवेच्या ठिकाणी टॉय ट्रेन पोहोचू शकतो? आपलं उत्तर काय ना? मॅथेरॉन. मागच्या प्रश्नामध्ये बघितलंय, टॉय ट्रेन पोहोचू शकतो वाला. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी थंड हवेच्या ठिकाणी टॉय ट्रेनने पोहोचू शकतो? म्हणजे की आपलं उत्तर काय ना? मॅथेरॉन. पुढचा प्रश्न आहे, खालील काही निसर्ग पर्यटन प्रकार आणि त्यांची स्थाने यांच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्यातील अयोग्य जोडी ओळखा म्हणत आहेत. आपला उत्तर काय येणार इथं? अयोग्य जोडी. सगळ्यात आधी नदी परकणा पर्यटन कोलाड बरोबर आहे काय? रिव्हर राफ्टिंग साठी प्रसिद्ध आहे कोलाड, राईट, बरोबर. आदिवासी निवास कडूस बरोबर. इथं आदिवासी निवास करतात बरोबर.
भौतिक पर्यटन सातवाडी, म्हणजे की हे चुकीचं आहे. भौतिक सातवाडी हे चुकीचं आहे. आणि स्कुबा ड्रायव्हिंग हे तारकर्लीमध्ये, बरोबर. म्हणजे की आपलं उत्तर आहे तिसरा. पुढचा प्रश्न आहे राज्यसेवा मुख्य 2012चा प्रश्न. महाराष्ट्र सरकारने 2006 साली पर्यटन धोरण विकसित केली, बरोबर. खालीलपैकी कोणते विकास विधान या पर्यटन धोरणाची भाग नाही म्हणत आहे? भाग नाही म्हणत आहे. आपलं उत्तर काय येणार? करमणूक करामधून सूट, बरोबर. आता येणारच. किनारी नियंत्रण कायद्यातून सूट, बरोबर. हे चुकीचे विधान आहे, म्हणजे की हे भाग नाही आहे ना. तरी सुद्धा आपण पुढचे वाक्य बघू. पाणी आणि विजेची दर औद्योगिकरण गटानुसार, बरोबर. हा सुद्धा आहे. मालमत्ता करातून आणि अकृषी करातून सूट, बरोबर. अविकसित प्रदेशातून सूट, बरोबर. म्हणजे आपण फक्त उत्तर काय येणार? फक्त आपलं उत्तर येणार ब. फक्त ब हे भाग नाही असणार, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला. धार्मिक स्थान दिलेला आहे. धार्मिक स्थान दिलेला आहे व जिल्हा दिलेला आहे, राईट. धार्मिक स्थान व जिल्हा दिलेला आहे. धार्मिक स्थान व जिल्हा दिलेला आहे. तर पैठण कुठे आहे? पैठण आहे औरंगाबादमध्ये. पैठण कुठं आहे? औरंगाबादमध्ये. माहूर कुठं आहे? नांदेडमध्ये. पंचवटी कुठं आहे? पंचवटी कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिकमध्ये. पंचवटी कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिकमध्ये. आणि गंगाखेड कुठं आहे? परभणीमध्ये. गंगाखेड कुठं आहे? परभणीमध्ये. आपलं उत्तर काय येणार? आपलं उत्तर काय येणार? ऑप्शन क्रमांक 3, राईट. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर येणार, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर रोपवे दोरमार्ग सुविधा पुरवण्यात आलेली आहे? रोपवे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर रोपवे दोरमार्ग सुविधा पुरवण्यात आलेली आहे? आपलं उत्तर काय येणार? रायगड. काय येणार? रायगड. महाराष्ट्रातील रायगडमध्ये रोपवे सुविधा पुरवण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे आपला. कोणत्या 2 स्टेशनमधील रेल अंतर सर्वात कमी आहे, म्हणजे सर्वात कमी? तर आपलं उत्तर काय येणार? अहमदनगर व वडोदरा. किती? 160 मीटर. आणि पुणे आणि मुंबईमध्ये किती आहे? 192 मीटर. म्हणजे आपलं उत्तर काय येणार? 30. फक्त क. पुढचा प्रश्न आहे आपला. सोलापूर विजापूर हुमळी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक काय आहे? हा आहे 13. काय आहे? 13. सोलापूर विजापूर हुमळी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक काय? 13 आहे. काय आहे? 13 ना. आता 50 सुद्धा येऊ शकतो. नॅशनल हायवे क्रमांक 50 असं सुद्धा ऑप्शन मध्ये येऊ शकतो. 13 किंवा 50 दोन्हीमधून एक तर असणारच, राईट. पुढचा प्रश्न आहे. कोकण रेल्वे महामार्गावरील सर्वात लांब बोगदा कोणता आहे? आता बघितलं मागच्या प्रश्नामध्ये करबुडे. कोकण रेल्वे महामार्गावरील सर्वात उंच पूल कोणता आहे? उंच पूल ना की बोगदा म्हणलंय, उंच पूल म्हटलंय, म्हणजे की पनवड. उंच पूल कोणता आहे? पनवड. आणि सर्वात लांब बोगदा कोणता आहे? करबुडे. सर्वात लांब बोगदा करबुडे आणि सर्वात उंच पूल पनवड, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला. देवरुड कोल्हापूर महामार्ग हा डॅश घाटातून जातो. तर आपलं उत्तर काय येणार? कुंडी घाटातून जातो. ओढा नागनाथ हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ओढा नागनाथ हा प्रश्न आयोगाने रद्द दिलेला आहे. ओढा नागनाथ हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर आपलं उत्तर काय येणार? हिंगोलीमध्ये आहे, म्हणून हे ऑप्शन आपले कट झाले. हिंगोलीमध्ये आहे, राईट. ओढा नागनाथ हा. महाराष्ट्राचे एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर आपलं उत्तर काय येणार? 6. तर 6 मधून मी सांगू. कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर. काय? कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर हे 6 प्रशासकीय विभाग आहेत. पुढचा प्रश्न आहे आपला. मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर कोणते? न्यावा शेवा, राईट. आता जवाहरलाल नेहरू पोर्ट किंवा GNPT म्हणून ओळखले जाते. काय? न्यावा शेवा, राईट. न्यावा शेवा. मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर. आपले ही व्हिडिओ म्हणजे की आजचे PYQ म्हणजे की पूर्ण संपले. आता पुढचा टॉपिक असणार आपला. पुढचा टॉपिक आहे आपला महाराष्ट्र कृषी व उद्योग. महाराष्ट्रातील कृषी उद्योग, म्हणून तिथं आपण त्यांचे पूर्ण PYQs आपण बघणार आहोत. तर ते व्हिडिओ पहा, तुम्हाला फार उपयोगी पडणार. मिळूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.